लीला आणि दुसरी आहे कालिया मर्दन लीला. चला खेळाच्या माध्यमातून कालियाला नाथून आणलं. सगळे गोपाळ गाई वासर चारायला सोडून दिले आणि यमुनेच्या काठी यांनी डाव मांडला. दोन फळ्या केल्या, एक बलिराम दादाची फळी आणि एक भगवान श्री कृष्णाची फळी. या खेळामध्ये 11 गडी असतात. कोणचा खेळ? क्रिकेट. क्रिकेट हा खेळ भारतीयांचा आहे, इंग्रजांचा नाही. कारण माझ्या भगवान श्री कृष्णाने 5,500 वर्षापूर्वी हा खेळ खेळला. तेव्हा त्याचं नाव होतं चेंडू दांड. मांडला खेळ. खेळत होत यमुने तटी चेंडू फळीचा डाव. चेंडू गेला गगनावरी पान घेत चेंडू गेला कदंबावरी यमुनेच्या डोळे बुडाला हरी. भगवंताने जसा चेंडू टोलवला, चेंडू आकाशामध्ये उडाला. पेंद्या धावत आहे, चेंडू कदंबाच्या झाडावर जाऊन अडकला. पेंद्या म्हणते, कृष्णा तूच चेंडूवान. भगवंत कदंबाच्या झाडावर चढले. लक्षात ठेवा, कार्य करणारा एकच असतो, चेरिंग करणारे हजारो असतात. झाडाच्या खाली असलेले गोपाळ म्हणून आले, कृष्णा या डांगीवर व या डांगीवर इकडून येणारे चेरिंग करणारे भक्त माय. भगवंत चढता चढता चेंडू जवळ गेले. चेंडू हाती लागत होता, त्यांनी घेऊन खाली फेकाव. तिथं गेल्यावर भगवंतानी झाड हलवलं. आता चेंडू काय याच्या खिशात पडेल काय? चेंडू खाली पडला, तो पडला डोहामध्ये. पेंद्या म्हणते, माझा चेंडू आणून दे बाबू. भगवंत म्हणतात, त्या डोहाचे पाणी भयंकर सर्प कालिया रहे. पेंद्या, अरे ते पाणी जहरीलं आहे, त्या पाण्यामध्ये सर्प राहतोय कालिया. तो 1000 पाण्याचा आहे आणि त्याच्या जहराने पाणी जहरीलं झालं. किती जहरीलं झालं? अरे एखादा पक्षी जर त्या डोहावरून जात असेल तर तो सुद्धा जराच्या वाफेने मरत होता. मग पेंद्या म्हणते, बाबू तो चेंडू पाहिजे. भगवंत म्हणतात, अरे मी बदल्यात 2 देतो. नाही, तोच पाहिजे. अरे मी मरीन ना. पेंद्या म्हणते, तू मेला तर चालते, पण चेंडू तोच. भगवंताने मागचा पुढचा विचार केला नाही. जय श्रीकृष्ण. धारशी उडी टाकलेली आहे, सगळीकडे हाहाकार मारलेला आहे. सगळे गोपाळ त्या डोहाच्या काठी येऊन थांबलेले आहे. प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप झालेला आहे. धरणी कंप होत आहे. इकडे काही वासरे हमरू लागलेले आहे, रडू लागले. काय प्रेम आहे त्या भगवंतावर, जनावर ज्यांच्यावर प्रेम करतात.
इकडे माणसाची काय अवस्था, माणसावर पत्नी प्रेम करत नाही, माणसावर स्वतःचा मुलगा प्रेम करत नाही, माणसावर समाज प्रेम करत नाही, आणि त्या भगवंतावर जनावर प्रेम करत होते. ते व्यक्तिमत्व कसं असेल. महाराणा प्रताप युद्ध चालू असताना रक्तबंबाळ झालेले आहेत. चेतकला कळलं 10 लाखाची अकबराची फौज आहे आणि माझा राजा संकटात आहे. चेतकालाही बाण लागलेले होते, पण चेतक नावाचा घोडा सुसाट वेगाने पळाला. टपटप 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 टपटप. 10 लाखाच्या फौजेतून सुटकरून बाहेर काढलं. पण पळत असताना पुढे खाई आली. खाई, ती खाई 36 फुटाची होती. किती फुटाची? कोणाला शक्य नाही तरुण झाला. किंकाळी फोडली महाराज घोड्यानी, रिव्हर्स गेअर घेतला, 100 पावलं मागे केला आणि जोराने धावा देऊन धावीशी उडी मारली. 36 फुटाची खाई पार केली. हो, जंगलामध्ये गेलेला आहे महाराणा प्रताप. आपल्या गंतव्य स्थानावर आल्यानंतर घोडा उभा राहिला. महाप्रतापाने खाली उतरून घोड्याला मिठी मारली. त्याच्या अंगात झोपलेले बाण काढले. वाह, चेतक महाराणा प्रतापाकडे पाहतो, डोळे भरून पाहतो, डोळ्यात अश्रू आलेले आहेत. राजा, ही माझी शेवटची घटिका आहे असं जणू काही म्हणतो आहे तो. डोळे भरून महाराणा प्रतापाला पाहिलं, 10 दिशी खाली पडला. महाराणा प्रताप एवढा कणखर व्यक्तिमत्व, पण त्या घोड्याच्या समोर बसून घसा घसा रडत. हे व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हातारपणी गुडघ्याचा रोग झाला होता. त्यासाठी त्यांनी वाघ्या नावाचा कुत्रा वागवला होता. दररोज कुत्र्याला घर फिरायला जायचे. पण एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज गतप्राण झाले. कुत्रा वाट पाहतोय, दररोज पूजा झाल्यानंतर माझा राजा मला भाकर टाकतोय. गाय वाट पाहते, तिला वाचवलं कसायाच्या तावडीतून. ती गाय सुद्धा विचार करते, आज माझा राजा बाहेर का आला नाही. राजा बाहेर येतो, पण 4 लोकांनी उचलून आणलं. त्या गाईला कळलं, कारण आपला ज्ञानमय कोश आहे. आपला कोणता? आणि जनावराचा विज्ञानमय कोश असतो. कोणता? आपलं लेकरू मेलं हे तिला तेव्हाच कळते, आपल्याला कळत नाही दिसल्याशिवाय, पण त्यांना कळते, कारण जनावराचा विज्ञानमय कोश आहे. काय भाग्यवान आहे. फुलं पडले तुमच्या अंगावर. गोपाल कृष्ण भगवान. गायीने दीर्घ असा श्वास घेतला, डोळे पाडले केले, जीव सोडून दिला. पण वाघ्याला कळत नाही. वाघ्या पाय चाटतोय. सखल दंडाने बांधलेला वाघ्या फुंकतोय. कळत नाही ज्याला काय झालं माझ्या राजाला. पण लक्षात ठेवा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना चितेवर अग्नी देण्यात आला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं कुस्तुबी गडबड आहे. आणि त्याने साखरदार तोडला. धावत धावत गेला. एवढ्या लाखो लोकांच्या मध्ये ते चितेपाशी गेला. भोगतोय. चारीकडून फेरी मारलेली आहे. माझा राजा याच अग्नीमध्ये आहे हे त्याला कळलं. आणि डोळ्याचे पाते लवते न लवते धाडी उडी टाकलीच्या अग्नीमध्ये. हे व्यक्तिमत्व आहे.
जनावर ज्याच्यावर प्रेम करतात ते व्यक्तिमत्व कसं असेल. वा इकडे गाई वासरे हंबरताती सगळे रडू लागलेले आहे. पेंद्या पळालेला आहे. पेंद्या गोकुळात गेला आणि सांगू लागला काय, यशोदामय्या यशोदामय्या. काय यमुना तुझी बुडाला कन्हैया. डोळ्यातला सूरज पेंद्याचा यशोदामय्या कृष्ण यमुना डोळी बुडाला. हे सांगल्याबरोबर महाराज काय यातना झाल्या असतील त्या माऊलीला. जिनं 9 महिने 9 दिवस लेकराले वागवलं तिलाच माहित दुःख खायचीच असते. पण आली महाराज छाती बदलत आहे, केस उपटत आहे. सांग पेंद्या हरीचा चिंगो हरीचा यशोदामय्या धावत आलेली आहे. यशोदामय्या डोहापाशी आलेली आहे, पण पाण्यात गेली नाही. हा फरक आहे. देवाची माय असून पाण्यात गेली नाही. काय म्हणते, माया पोराले पाणी तरी वाचला ना माय बायको. देवाची माय असून मागे सरे माय पाऊला पाऊली माग सरली नाही गेली. इकडे भगवंत डोहामध्ये गेले. 6 प्रज्ञा, किती 6 प्रकारचे, शंकिनी, डंकिनी, नागिनी, कामिनी, पद्मिनी, स्वामिनी. किती प्रकारच्या स्त्री आहे. शंकिनी
अशा शंका करतात नवऱ्यावर. अरे 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 काय झालं? गावाला गेली आणि तिथून फोन केला नवऱ्याले, हे कुठे आहे तुम्ही? तो म्हणे घरी याव. म्हणे विश्वास बसत नाही. विश्वास बसण्यासाठी काय करू? म्हणे कुकर लावून दाखवा. त्याने कुकर हाय म्हणे घरी. दररोज विचारे कुकर लावून दाखवे. हा आधीच कुकर लावे. 15 दिवसानं माहेरावून घरी आली. पोरगा एकटाच घरी होता. का रे पप्प्या, जी आई तुझा बाप कुठे आहे? म्हणे बाबा तू गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी गावले गेले. म्हणजे कसे काय? फक्त एक केलं त्यानं, सोबत कुकर नेला, मिक्सर नेला. काय नेला? मिक्सर नेला. शंका पडला. नुसतं शंका घेत नका जातो. काय एक जण केला तो सुटला. बायकोची आठवण झाली. 12 वर्षी केला आणि जसा सुटला तसं टीव्हीवर बातमी आली, अमका अमका कैदी काय जेल सोडून पळाला, जेलातून गायब झाला. हे बातमी पाहत होती, त्याचा फोटो पाहत होती. हा लपत छपत घरी यायला त्याला रात्रीचे 7:30 वाजले. त्यानं थाप मारली घराला. जशी घराला थाप मारली ना पदर खोचूनच आली. दरवाजा उघडला. काय म्हणते? स्वागत करावं घरी त्याचं. कारण ते सकाळपासून टीव्ही पाहून राहिली. तुम्ही सकाळी जेलातून सुटले आणि 7:30 वाजले घरी यायला. कुठे गेले होते? हा म्हणे याच्यापेक्षा तर जेल फोडलं. दरवाजा लावून घेतला आणि चालला गेला जेल. शंका आहे. काही टंकिनी असतात, डंकच मारतात. थोडस काही बोललं की तुम्हाला अक्कलच नाही, तुम्ही तर भोपे जाणार बाई, असा कसा नवरा भेटला नाही, अवधूत बुवाचं भजन काही बोलतात. शंकिनी डंकिनी काही नागिनी आहे, डंकच मारतात. हात लगे काट खाय. काही कामिनी आहे, कामिनी व्हा. काही पद्मिनी व्हा, काही स्वामिनी व्हा. स्वामिनी म्हणजे तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. ह्या 6 पत्न्या भगवंताला पाहलं मोहित झाल्या. काय म्हणू लागल्या? सावळ्या वानाच, कुरैल्या केसाच, हे पोरग कोणाच, बाईव पोरग कोणाच. का रे कोणाचा आहेस रे तू? काय तुझ्या बापाचं नाव? तो म्हणे आपल्याला एक बाप असेल तर सांगाव. म्हणे कसं आगाव आहे व? बाप एकच असते ना. म्हणे आपल्याला 2 बाप आहे. कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा. ठावची नाही बापाचा नेनशी काही. बरोबर. त्या मायचं नाव काय रे? म्हणे आपल्याला एक माय असेल तर सांगाव. हे भकीने वाईला, यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदी जन होनी राहिला. बरोबर. तुझं नाव काय रे? म्हणजे आपल्याला एक नाव असेल तर सांगा. म्हणजे कोणी म्हणते कृष्ण, कोणी दामोदर, कोणी गोवर्धन गिरीधरलाल म्हणतात. वा म्हणे माय आगाव दिसते व हे सरक बोलत नाही. का रे कोण्या गावचा आहेस रे? म्हणे आपल्याला एक गाव नाही. हरी अनंत हरी कथा काही सुनी बहुवेद सब संता.
त्या सर्प पत्न्या म्हणू लागल्या कसं आगाव आहे बाई, सर्प उत्तर देत नाही, ना विचारलं तर सांगत नाही. तो म्हणे मी श्रीरामचंद्र प्रभू नाही, कारण श्रीरामचंद्र प्रभू शब्दाला बांधत होते. रघुकुंडरीत सदा प्राण काय परपचन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी सगळंच करतो, मी खोटाही बोलतो, पण मी खोटा बोलून नाही राहिलो, कारण मी हरी येथे रे, हरी तेथे रे, हरीने सारे जग कोंद दे रे. मी सर्वत्र आहे, काले आला रे, म्हणे चेंडू घ्यायले, म्हणे बराय मानवरा झोपेल आहे. जाय बाबू वापस, सर सलामत पगडी 50. पण भगवंत म्हणतात मी जेव्हा कार्य करण्याकरता येतो ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मी वापस जात नाही. ती शंकिनी म्हणते मरू दे ना वय आले, जाय बाबू तो चेंडू आहे मा नवऱ्यापाशी पडेल. भगवंत चेंडू घ्यायला गेले, मग चेंडू उचलाव का मी, साप झोपलेला होता, पण देवाने आगाऊपणा केला, त्याला लाथ मारली. आता झोपलेल्या सापाला लाथ मारली, साप खाळकन जागी झाला, एका क्षणात वेटोळा दिला. आणि लक्षात ठेवा सगळ्याची मिठी सोडता येईल, सापाची वेटोळा सोडता येत नाही. शक्तिवान आहे, देवाचा जीव गुदमरला, पण तो देव आहे ना, देवाने शरीर फुगवलं आणि फुगवल्यानंतर त्याचे मणके मोडले. सापाचे मणके मोडल्यानंतर 2 घंटे तरी त्याला चालता येत नाही, म्हणून त्याने जहराचा विषाचा फवारा अंगावर सोडला. भगवंतानी संघर्ष केला, लाता बुख्या मारू मारू तोंडातून रक्त पाडलेलं आहे आणि त्याच्या फणीवर उभा राहून नाश करतोय. यापासून शिकण्याजोगत आहे. संकटातही भगवंत नाचतोय,
संकटातही भगवंत हसतोय, संकटातही भगवंत बासरी वाजवत आहे, आनंद व्यक्त करत आहेत. हे शिकण्यासारखं आहे. आपण संकट आलं तर रडत बसतो आणि सुख आलं तर भगवंताला विसरतो. भगवंत कोण्याही काळी ज्याची मनस्थिती स्थिर आहे, शांत आहे, त्यालाच भगवंत म्हणतात. त्या सर्प पत्न्या भगवंताला शरण गेल्या. काय म्हणतात? देवा, भला हो बुरा हो, जैसा भी हो, तो आमचा पती आहे. कसाही असो, लंगडा असो, फुटका असो, देवळा मायसी नसो, कचिंडा मायसी नसो, पती आहे. सोड त्याला. भगवंत म्हणतात, मी त्याला मारण्यासाठी नाही आलो, मी सांगण्यासाठी आलो की तुम्ही इथून जा. का रे देवा? कारण तुमच्यामुळे हे पाणी झरीलं झालेलं आहे. देवा, मी जर या डोहाच्या बाहेर गेलो तर सगळं जग माझं दुश्मन आहे. सापाचं सगळं जग दुश्मन असते. भगवंत म्हणतात, मी ISI मार्क तुझ्या डोक्यावर दिला, फणीवर. आता तुला गरुड मारणार नाही, काही हरकत नाही. सगळे निघालेले आहेत. भगवंत डोहाच्या बाहेर फणीवर आलेले आहेत. सगळ्यांनी नमस्कार केला, सगळ्यांनी आनंद झाला. कालिया सर्प निघून गेला. ही कथा झाली. आता सिद्धांत ऐका. नदीचं जरीलं झालेलं पाणी शुद्ध करण्यासाठी कालिया सर्प बाहेर काढला. पण आज प्रत्येक नद्याचं पाणी 90% जरीलं झालेलं आहे. कशाने? आपण जे केमिकल फवारतो ना, ते केमिकल पाण्याच्या वाटे जमिनीमध्ये जाते आणि जमिनीतला कस कमी करून टाकते आणि तेच पाणी नदीत जाते. म्हणून विनंती आहे, येणाऱ्या उद्याच्या पिढीसाठी तरी पाणी राखून ठेवा. कारण पाणी ही जीवन आहे. पाणी हे माणसाचं काय जीवन आहे. पाणी नसेल तर जीवसृष्टी राहणार नाही. आज सगळ्यात जास्त गलिच्छ पाणी जर कशानं होत असेल तर संडासच्या पाण्यानं. आज पाणी कुठं जाते? संडासचं. संडासचं पाणी नालीतलं, नाल्यातलं नदीत जाते. म्हणून विनंती आहे, आपल्या नद्या पवित्र ठेवणं आपलं काम आहे. कारण नद्याला आपण माता म्हटलेला आहे. या हातो गंगा को क्या कहते? माता कहे के बुलाते हैं. इथं देवाची सुद्धा पूजा होते, इथं दगडाची सुद्धा पूजा होते. कारण हा भारत देश महान देश आहे. चला, प्रश्न केला परीक्षित राजानी, महाराज हा कालिया इथं येऊन का राहिला? त्याचं कारण आहे. कृतयुगामध्ये सौभरी नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांनी 50,000 वर्ष तपश्चर्या पाण्यात केली, म्हणजे डोहात. जेव्हा बाहेर यायचे, गरुडी तिथल्या मासोळ्या खात होता आणि हड्ड्यात तिथंच टाकत होता. त्यामुळे तो आश्रम गंदगीयुक्त झाला होता. म्हणून सौभरी ऋषीने शाप दिला की तू जर या ठिकाणी येशील
तर जळून भस्म होशील. तेव्हापासून गरुड येत नव्हता. सौभरी ऋषी सामान्य नव्हते. 50,000 वर्षे पाण्यात तपश्चर्या केली. पाण्यात रावडव शरीर मासोळी सारखं झालं आणि मासोळीनं त्यांचं शरीर खाल्लं. फक्त डोळे सोडले. हातात पायाच्या काल्या छातीच्या पतरवाल्या झाल्या. 50 वर्ष तपश्चर्या करूनही काम कमी झाला नाही. करिता तपार्चन काम क्रोध खवलती. एक दिवस सौभरी ऋषींनी डोळे उघडले आणि पाण्यात काम क्रीडा चालू होती मासोळीची. त्यांचा काम जागृत झाला. म्हणजे आपलं हे रालच ते तसंच पाण्यातून उठलं आणि डायरेक्ट उज्जैनीला गेला. त्यावेळेस उज्जैनीचा राजा मानधाता होता. मानधात्याला 100 मुली होत्या आणि 3 मुलं होते. दरबारात गेल्यानंतर मानधात्याने नमस्कार केला. नमस्तुभ्यं 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 सौभरी महाराज. वा नमस्कार कर. कसं काही नाही म्हणे तुला 50 मुली आहेत. हो त्यातली एक मुलगी मला दे. कशासाठी म्हणे मला संसार करायचा आहे. आता मला सांगा 16 वर्षाची मुली जर 50 वर्षाच्या मुलाला दिली तर बापाला आत्महत्या करण्याचं पातक लागते. मुलीचं आणि मुलाचं वय केवळ त्याच्यामधला फरक 5 ते 10 वर्षाचा असावा. मुलगा मोठा असावा पण तो 30 वर्षानं मोठा असेल तर बापाने पातक लागते. कोणचं? आत्महत्या करण्याचं. आज पैशासाठी आपल्या मुली विकल्यासारखा होत आहे. त्याच्याकडे संपत्ती किती आहे हे पाहून देतात. पण लक्षात ठेवा ती मुलगी सुखी राहील याची गॅरंटी नाही. व्यसनी, नीच, क्रोधी, कामी, लोभी, काय डाका टाकणारे, डकैत, समाजामध्ये अप्रतिष्ठा असणाऱ्या मुलाला मुलगी देऊ नये. मुलगी गरीबाला दिली चालेल, दिली तरी चालेल पण तो निर्व्यसनी असावा. तो वारकरी असावा. तो भक्ती करणारा असावा. गरिबीतही तुमची मुलगी सुखानं राहील. गरिबीतही तुमच्या मुलीला सर्व सुख देण्याची ताकद निर्व्यसनी मुलामध्ये आहे. कोणामध्ये आहे? पण आपण विचारतो शेती किती आहे, नोकरी आहे की नाही. अरे नोकरी असल्यावरही शेती विचारतात. तुमच्या मुलीले पाठवसाल का काम करायला शेतीमध्ये? श्रीमंत मुलाला दिली तर कशावरून तो व्यसनी नसेल. निर्व्यसनी माणसाला द्याव मुलगी. सोबरी विचार दे. मानधाता विचार करतोय हा पाहिला याचं सगळं शरीर मासुळीनं खाल्लेलं आहे. अंगम गलितम पलितम मुंडम दस्नोमीनम दातम पुण्यम वृद्धोयाति वैत्मदंडम तदेपि न मुंचति आशा पिंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूलमते. काय करावं पण मानधाता हुशार आहे. मानधाता म्हणते काय हरकत नाही. अंतपुरामध्ये 50 मुली बसलेल्या आहेत. जिनं तुम्हाला पसंत केलं त्याच्यासोबत लग्न करावं. करा लग्न. निघाला सोबरी पण लक्षात आलं खोचक बोलले होते मानधाता. मला पसंत कोण करील कारण माझं वय झालेलं आहे. सगळं शरीर मासुळीनं खाल्लेलं आहे. एखादीनं पसंत केलं तर उद्या म्हणायची पाळी येईल क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया, मुझे बुड्ढा मिल गया. सौगरी ऋषींनी तपाच्या बळावर दिव्य तेज असलेलं रूप धारण केलं. 50च्या 50 पोरी मोहित झाल्या. 50शाही पोरी सोबत लग्न केलं, संसार केला.
तपाच्या बलावर सर्व वैभव प्राप्त केलं आणि म्हातारा झाला, नातू पंतू एक दिवस फिरायला निघाला आणि तपश्चर्या करणारे महात्मे त्या रस्त्यानं जात आहेत. तेव्हा त्याला जाणीव झाली, मी निघालो कुठे होतो, तपश्चर्या करण्याकरता. फसलो कसा? कारण त्याचं कारण आहे, काम एवढा बलवान आहे. कामातुराणाम ना भयम न लज्जा, कामाची कोतवालयाने नगविले बहुताची. कामाची कोतवालयाने नगविले बहुताची. मरणी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्रासी धरारा, तो केवळ पंचा लडका मदन. तपश्चर्या करणाऱ्याला सुद्धा काम तकलीफ देतो. जंगल में कबूतर कंकर पत्थर चुने, उसको सताए काम. घर बैठे घी शक्कर खावे, उसकी जाने राम. अरे जंगलामध्ये काही खायला नसलं तर कबूतर नावाचा पक्षी चुनखडी खाते, त्याला काम सुसू देत नाही. घरी बसल्या बसल्या तू साखर खात असेल त्याच्या ज्यानं काम राबला जाईल का? चला, संसार हा कामनाशा करताय, काम भोगण्या करता नाही. ऐकलं? चला इकडे भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर जो जहराचा असर पडला, काय केलं भगवंतानी? उंबराच्या झाडाला मिठी मारून बसले. कारण उंबरामध्ये एक ताकद आहे, आपल्या शरीरातलं जहर ओढून घेते, ओढून घेते. उंबरा खालून जर पूजेला जात असताना ओम श्री माधवाय नमः म्हणून जा, कारण तुमचं कमावलेला 25% पुण्य उंबर ओढून घेते. जसं जहर ओढते तसं पुण्यही ओढते. चला, तुमचे जर पाय दुखत असतील तर तुमच्या पोटरीवरून ओम श्री रामेश्वराय नमः हा मंत्र मला पाय दुखणं बंद होतील. तुमच्या तळव्यामध्ये जर अंगार होत असेल तर आपल्या वडिलांचं नाव घ्यायचं, कोणी असो. वडिलांचं नाव घेऊन तळव्यावरून पाय फिरवायचे, तेल दाबायचं, ॲक्युप्रेशरनं दाबायचं. तुमच्या शरीरातला फॉस्फरस जर कमी झाला तर तो औषध जर पचत नसेल तर औषध घेत असताना देवाचं नाव घ्यायचं. ओम श्री अच्युताय नमः. तुम्हाला ती औषध लागू पडेल. डोकं दुखत असेल तर काय ओम श्री गरुडध्वजाय नमः म्हणून हात फिरवायचा, डोकं बसते.
फक्त एक आहे, विश्वास पाहिजे. तुका म्हणे नाही विश्वास जमनी, पहावे पुराणी विचारोनी. आपण कार्याकरता निघालो आहोत, कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं असं जर वाटत असेल तर एक मंत्र म्हणायचा, ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. तुमच्या जीवनातलं काम परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. काय कालिया मर्दन ही कथा भगवंतांनी आपल्या समोर का प्रस्तुत केली? ही लीला आहे भगवंताची. यातून एक बोध घ्यायचा, पाणी हे जीवन आहे आणि पाणी शुद्ध ठेवण्याची जबाबदारी मानवाकडे आहे. दुसरी गोष्ट, संकट किती जरी आलं तर भगवंतासारखं ते संकट हसत जर तुम्ही त्याला सामोरं गेलं तर तुम्हाला त्या संकटावर मात करता येते. आणि घाबरला ना तर छोटस संकट सुद्धा तुमचा जीव घेते. हरे राम 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 हरे राम राम राम.